नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चला तर जाऊया आपण नमो सेंट्रल पार्क गार्डनला. इथे पोचल्यावर सर्वप्रथम आपल्याला या काउंटरवर तिकीट काढायची आहे. अशा प्रकारे 20 रुपये तिकीट असतं. चला तर आता आपण नमो ग्रँड सेंट्रल पार्कला भेट देतोय. सर्वात आपण प्रथम भेट देतोय ते ट्री हाऊसला. लहान मुलांसाठी असलेलं हे ट्री हाऊस आहे. मस्त त्याचं बांधकाम अतिशय सुंदर रीतीने केलेलं आहे. जे तुम्ही आता पहा, ही रचनाच अतिशय उत्तम आहे. एका झाडावर, वडाच्या एका झाडावर बांधलेलं हे ट्री हाऊस आहे. इथून वरती चढता येऊ शकतं आणि दोन्ही साईडने स्लायडिंग दिलेले आहेत. हा मुलगा वरती चढतोय. लेफ्ट आणि राईट साईडने स्लायडिंग दिलेले आहेत आणि हे फक्त लहान मुलांसाठी आहे. हे मोठ्या माणसांसाठी अवेलेबल नाही. म्हणून मोठ्या माणसांनी शक्यतो या ट्री हाऊसवर चढू नये आणि त्या प्रकारे सूचना तुम्हाला येथील वॉचमन देतातच. जर कचरा टाकायचा असेल तर याच ठिकाणी टाकायचा, इतरत्र कुठेही फेकायचा नाहीये. गार्डनमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी असे फलक आढळतात, त्यानुसार तुम्ही फिरू शकता. आणि नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे सिनियर सिटीजन आणि जे हँडिकॅप्ड आहेत त्यांच्यासाठी इथे फिरण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या आहेत. सध्या 2 गाड्या आहेत. त्या इथे सिनियर सिटीजनला बसवून पूर्ण गार्डन फिरवतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठं उद्यान हे ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे आहे. समोरच तुम्हाला चेस प्लाझा दिसतोय आणि इथे तुम्ही आल्यानंतर चेस खेळू शकता. जे बुद्धिबळपटू आहेत ते इथे येऊन चेस खेळू शकतात. मोठ्यात मोठ्या इथे सोंगट्या पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असा हा चेस प्लाझा. काही मुलं खेळताना इथे आम्हाला आढळली. अतिशय सुंदर रीतीने खेळत आहेत, जे आता तुम्ही पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे बोर्ड लावलेले आहेत, ते तुम्ही प्रॉपर फॉलो करायचे. मित्रांनो, तुम्हाला जर या उद्यानाला यायचं असेल ना, तर ठाणा स्टेशन होऊन तुम्हाला बालकुमसाठी तुम्हाला रिक्षा करावी लागेल. साधारणतः 40 रुपये पर सीट रिक्षाचे आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली जर आलात तर तुम्हाला 100 ते 120 रुपये तुम्हाला भाडे म्हणून एवढा खर्च येऊ शकतो. गावदेवी रोडवरून तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी ऑटो मिळू शकेल. आता आम्ही पोहोचलोय गार्डन थीम्स बघण्यासाठी. परंतु गार्डन थीम्सच्या अगोदर आम्ही पाहणार आहोत फ्लोरा ट्रेलीज. आता आपण पाहणार आहोत. चला पाहूया. तर हे आता पहा, अतिशय सुंदर असं हे बांधलेलं. त्याच्या आतमधून फिरताना खूप मस्त वाटतं. आर्यन पुढे चाललाय आणि त्याच्या मागून मी असं. आम्ही दोघे पण हे गार्डन पूर्ण पाहण्याचा विचार केलेला होता आणि त्यानुसार आम्हाला खूप मजा आली हे गार्डन पाहताना. गार्डनचं दिवसाचं शूटिंग आणि रात्रीचं देखील शूटिंग आम्ही केलेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला मी दिवसाचं शूटिंग दाखवतोय, जे दिवसा गार्डन कशा प्रकारे दिसतं. आणि याच्या व्यतिरिक्त थोड्या वेळानंतर मग रात्रीचं तर गार्डन खूपच सुंदर. त्याची सुंदरता तर याच्यापेक्षा दुपटीने तुम्हाला पाहायला मिळते, जी रात्रीची आहे. खूप साऱ्या लाइटिंग्स आहेत, तर त्यामुळं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. ही छोटी मुलगी बघा, किती कॅमेरा बघितल्यानंतर किती खुश झाली. लाजते थोडीशी, ब्युटिफुल गर्ल आहे ही. आता यांना टाटा करून आम्ही निघालो पुढे. मित्रांनो, हे आतून फिरण्यासाठी एवढं छान वाटतं ना, की खूप सारे लोक हे या गार्डनला व्हिजिट करतात. लहान मुलं, मुली, कॉलेजची तरुणी वगैरे संपूर्ण असे इकडे पाहायला येतात. थीम गार्डन्स आता पाहूया आपण.
त्याच्यात सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत मुघल गार्डन. गार्डन मध्ये स्पेस एवढा खूप मोठा आहे की काय विचारूच नका. गार्डन मध्ये जवळजवळ 3,500 झाडे आहेत आणि या प्रत्येक झाडाला नंबर दिलेला आहे. हे मुघल गार्डन. मुघल गार्डनच्या शेजारी खूप सारी फुलांची फुलझाडं आहेत. अतिशय सुंदर सुंदर अशी फुलझाडं पाहायला मिळतात. खूप सुंदर अशा फुलांनी सजलेलं हे मुघल गार्डन. याचा रात्रीचा देखील सीन अतिशय सुंदर आहे, तो तुम्ही नंतर पाहाच. मुघल गार्डनच्या गेट मधून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला गार्डनचा खरा नजारा पाहायला मिळतो. छोटी छोटी कारंजी उडताना दिसतात. खरंच सुंदर असा हा नजारा. लहान मुलांना तर फारच आवडतो. ही कारंजी पाहायला रात्रीची पण खूप मजा येते. लाईट्स असतात दोन्ही साईडने आणि त्यामुळं याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. मित्रांनो, हे पाहायला तुम्ही नक्की या उद्यानाला भेट द्या, कारण अतिशय सुंदर असं हे उद्यानाची निर्मिती केलेली आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी पाहून गेलो. असं सुंदर उद्यान जे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊन, मुलांसोबत येऊन देखील हे पाहू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. निसर्ग सौंदर्यानं नटलेलं असं हे उद्यान आणि पावसाचा सीझन असल्यामुळं ढग देखील दाटून आले आहेत अगदी आकाशात. मुघल गार्डन मध्ये असे 2 गेट आहेत समोरासमोर आणि त्यानंतर आम्ही संपूर्ण गार्डन फिरत होतो. असंच फिरता फिरता काही मुलं डान्स करताना आम्हाला आढळली, जे इथे डान्स करतायत, रील्स बनवण्याचा प्रयत्न करतात. इथे येऊन रील्स देखील बनवतात. खूप सारे यूट्यूबर्स येतात. बघा सुंदर असा डान्स. हे देखील रील्स बनवत आहेत कदाचित आणि मस्त यांचा डान्स बघून देखील आम्ही पण खुश झालो. आणि चला रियान, आणखी पुढे काय आहे का पाहूया. मुघल गार्डनला क्रॉस करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता मी पोचलोय जापनीज गार्डनच्या इथे. ही जापनीज गार्डन आहे, इथून स्टार्ट होते. याच्यामधले हे जे दगड्स आहेत किंवा इथे जे तयार केलेले हे स्तंभ आहेत, हे संपूर्ण जपानच्या धर्तीवर बनवलेले आहेत. हे बघा, एक जपानी पद्धतीचं कारंजा आहे. हे शक्यतो तिकडेच आढळतात जपानला. त्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीने जपानची झाडं, त्यांच्या तिकडे असणारी झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळतात. हे जापनीज पद्धतीने बांधलेलं घर, छोटंसं संपूर्ण लाकडाचं असलेली ही रचना. जपानला अशाच पद्धतीची तुम्हाला घरे आढळून येतात. सुंदर असं हे लाकडाचं घर. त्याच्या बाजूला असणारे हे जापनीज पद्धतीचं हे लाकडी घर पाहिल्यानंतर आपण पाहूया जापनीज कुंपण किंवा जापनीज गेट कशा पद्धतीने जो बनवला जातो तो आता तुम्ही पाहताय. अतिशय सुंदररित्या असं कुंपणाच्या प्रमाणेच हा बनवलेला गेट जो तुम्ही आता पाहताय. आता पाहूया चायनीज गार्डन. एंट्री केल्यानंतर खाली जे आपण फ्लोअर पाहतोय हे चायनीज पद्धतीने त्यांच्याकडे ज्या प्रकारे असते त्या प्रकारेच बनवलेला आहे.
खूप सारे पर्यटक इथे भेट देतात आणि उन्हाळ्यामध्ये तर खरोखर गार्डन चालू झाल्यापासून इथे तर उच्चांकच गाठला होता गर्दीने. पावसाचे काळे ढग जमा झालेत आणि आम्ही गार्डनमध्ये शूटिंग करतोय. खूप सारी मुलं मुली आले होते आणि ते देखील त्यांच्या पद्धतीने हे चायनीज गार्डन मधील बसण्यासाठी असलेले हे ठिकाण चायनाच्या धर्तीवर, चायनाच्या गार्डनच्या धर्तीवर तसंच्या तसं हे बनवण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला चायनाचा फील इथे चायना गार्डन मध्ये आल्यानंतर मिळतो. आम्हाला पाहून या मुलांना खूप आनंद झाला. खूप त्यांनी आम्हाला ऍक्च्युली चीअर अप केलं. या मुलांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही तसेच पुढे निघालो पुढील गार्डन पाहण्यासाठी. हे पिण्याचं पाणी आहे. खाली बटन दाबलं की वरती पाणी येतं. याचं बटन खाली आहे. ते पुश केलं की तुम्हाला वरती पाणी मिळेल आणि दोन्ही साईडला आहे अशी सोय केलेली. तर येथे तुम्ही पाणी पिऊ शकता. सुंदर फुलांनी नटलेलं असं हे उद्यान. ठिकठिकाणी असे बोर्ड आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. नाहीतर इथे आता काही दिवसांनीच रेस्टॉरंट ओपन होणार आहे, जे अजून चालू झालेलं नाही. त्याचं बांधकाम अजून चालू आहे. या ठिकाणी पुढील काही कालावधीमध्ये स्नॅक सेंटर वगैरे असं मोठ्या प्रमाणावर बनेल. इथून पुढे आता लहान मुलांचं जे खेळ आहेत, जी मुलं इकडे खेळतात ते मी आता तुम्हाला दाखवतोय. टॉटलॉट म्हणतात याला, या रिजनला. आणि इथे सुंदर असे मस्त बनवलं आहे लहान मुलांसाठी. मोठ्या मुलांना इथे बिलकुल बसून देत नाहीत किंवा मोठ्या व्यक्तीने इथे बसायचं नाही. जे प्रौढ आहेत, वॉचमॅन तुम्हाला ताबडतोब शिट्टी वाजवतात आणि तुम्हाला बसून देखील देणार नाहीत. हे फक्त मुलांसाठी आहे. आणि हे पहा सुंदर सुंदर आहे. तुम्ही देखील तुमच्या मुलांना इकडे घेऊन या. अतिशय सुंदर क्रिएटिव्हिटी आणि मस्त असं निर्मिती केलेली आहे या गार्डनची. खरं तर हे मी तुम्हाला संपूर्ण यासाठी दाखवतोय की या गार्डनची जास्तीत जास्त प्रसिद्धी झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी या गार्डनला भेट दिली पाहिजे. हा बघा टनेल आहेत लहान मुलांसाठी. एका साईडने आत जायचं, दुसऱ्या साईडने बाहेर. असे 2 टनेल आहेत इथे छोटे. नंबर 1 आणि नंबर 2 असे 2 टनेल आहेत. इथे आल्यानंतर जोरदार पाऊस आला, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. पावसानं भिजवलं थोडं आम्हाला. छत्री ओपन करून थोडासा आम्ही विश्रांती घेतली आणि त्यानंतर थोडा पाऊस थांबल्यानंतर पुन्हा म्हटलेलं की आपण पुढचं गार्डन पाहायला जाऊया. गार्डन खूप मोठं आहे. तुम्ही कुठेही फिरू शकता असं सुंदर गार्डन. इथे कारंजी देखील उडतात वरती संध्याकाळच्या वेळेला, परंतु आता त्यांनी बंद ठेवलंय. हा जो राऊंड केलेला आहे पूर्ण याच्यामध्ये, संपूर्ण लहान मुलं त्याचा खूप आस्वाद घेतात. एका वेळेला जवळजवळ 15 ते 20 कारंजी वरती उडताना दिसतात. आता हा जो आहे हा म्युझिक आहे. मी तुम्हाला वाजवून दाखवतो. 2 प्रकारचा आहे. एक छोटा पहिल्यांदा दाखवतो आणि याच्यावर 6 to 12 हे लहान मुलांसाठी आहे. हा दुसरा. इथून पुढे असंच हे झाल्यानंतर हे देखील लहान मुलांना खूप आवडतं. याच्यानंतर हे मोठे देखील अशाच प्रकारचे आहेत आणि त्यानंतरच आता पुढे पण बघूया अशाच प्रकारचं.
पाऊस होता म्हणून वर्दळ खूप कमी होती. हे वरून वाजवायचं असतं हातानं, अशा प्रकारचं आहे. ते काय व्यवस्थित वाजलं नाही म्हणून मी काय दाखवलं नाही. आता त्याच्यानंतर हे तुम्हाला ड्रम दाखवतो. ड्रम देखील वेगवेगळ्या आवाजात वाजवले जातात, तर त्या प्रकारे बघा. सगळ्यांचे ना डिफरंट टाईप आवाज आहेत. डिफरंट टाईप ऑफ साऊंड. लहान मुलांसाठी झोपाळे. या झोपाळ्यावर शक्यतो कोणीही मोठ्या माणसांनी बसायचं नाहीत आणि बसून देखील देत नाहीत. वॉचमॅन ताबडतोब शिट्टी वाजवतात. हा भूलभुलैया आहे. येथे पण मुलांना खूप खेळायला आवडतं. सुंदर असा असणारा हा भूलभुलैया. खूप चांगली रचना केलेली आहे या उद्यानाची. छोट्या मुलांसाठी घसरगुंड्या आणि त्या शेजारीच भूलभुलैया, कॉम्बिनेशन अतिशय सुंदर. आणि हे पाहून आता आम्ही निघालो पुढच्या थीम पाहण्यासाठी. निसर्ग सौंदर्य असं खूप सारं आहे. या पायऱ्यावरती चढल्यानंतर तुम्ही उंचावरून देखील या उद्यानाचा संपूर्ण आनंद घेऊ शकता. पहा, इथे काही नजारे आहेत आपल्या, म्हणजे प्रत्यक्ष त्याचं तुम्हाला कसं दर्शन करता येईल ते पाहण्यासाठी. बाजूला टेनिस कोर्ट आहे, बास्केटबॉल ग्राउंड आहे, परंतु अजून ते चालू झालेले नाहीत. त्याला चालू व्हायला अजून काही कालावधी लागेल. आत्ता आम्ही आलो आहे लेक व्ह्यू पाहण्यासाठी, जो आत्ता उंचावरून तुम्ही पाहताय. येथे कारंजी वगैरे आहेत ते पाहायचं आहे. त्या व्यतिरिक्त पूर्ण दोन्ही साईडचा ब्रिज आहे, धबधबे आहेत पुढे, ते देखील पाहायचं आहे. पण वरून तुम्ही पाहू शकता अतिशय प्रशस्त जागेत असं हे उद्यान उभारलेलं आहे. अतिशय प्रशस्त. तुम्ही कोणत्याही ठिकाणी उभे राहा, तिथून तुम्ही या उद्यानाचा आनंद घेऊ शकता असं हे उद्यान. या उद्यानाचा जो रात्रीचा जो पूर्ण जे दृश्य आहे, जे मी तुम्हाला दाखवणार आहे यानंतर, एवढं सुंदर दृश्य कोणत्याही गार्डनमध्ये या अगोदर मी तर पाहिलेलं नाही. यानंतर मी आणखी काही गार्डनचे शूटिंग करणार आहे, त्यामुळं तेव्हा मी कदाचित याची कॉपी केली असेल किंवा याच प्रकारे असू शकतं. असे हे उद्यान आहे. आता जरा पाण्याच्या जवळ जाऊया. हा ब्रिज आहे तुम्हाला इकडून तिकडे क्रॉस करण्यासाठी. या ब्रिजला पूर्ण संध्याकाळी लाइटिंग पाहायला मिळते आणि रात्रीचा नजारा जो या उद्यानाचा आहे ना, हा अप्रतिम आहे. इथे संपूर्ण लाईट्स चालू झाल्या की त्याच्यानंतर हे जे मैदान काय खुलून दिसतं, त्याचं सौंदर्य आणि त्याचं वर्णन करणं खूप कठीण आहे. अतिशय सुंदर असं हे उद्यान. एम्पी थिएटर देखील आम्ही पाहणार आहोत यानंतर. एम्पी थिएटरला जेव्हा लाइटिंग केलेली असते ना, तेव्हा तर हे एवढं अप्रतिम दिसतं संध्याकाळी की मित्रांनो, तुम्ही नक्की इथे फिरायला या आणि याचा आनंद घ्या. संपूर्ण एम्पी थिएटरला बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे. 5 ते 6 स्टेप्स आहेत ज्यावर बसून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. या उद्यानाच्या शेजारी संपूर्ण बिल्डिंग्स आहेत ज्या तयार होत आहेत आता, आणि त्या देखील पुढे खूप साऱ्या अतिशय सुंदर अशा बिल्डिंग्स बनत आहेत ज्या पाहायला मिळतात. समोर कारंज तुम्ही पाहताय. ढग पुन्हा भरून आले आहेत. पाऊस चालूच होणार आहे. एकदा पडून गेलाय तरी पण वाटतंय की परत आता कोणत्याही क्षणी पाऊस चालू होऊ शकतो. मगाशी डान्स करणारी ही मुलं आता शूटिंग करतायत इकडे. आणि ही पहा, ही या तलावामध्ये असणारी कारंजी जी पाहायला मिळतात. गार्ड्सने आम्हाला खूप हेल्प केली संपूर्ण लोकेशन्स पाहण्यासाठी.
आणि त्यांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही प्रत्येकजण वागत होतो आणि खूप चांगलं सहकार्य करतात. अतिशय प्रामाणिकपणे हे गार्ड काम करतात आणि त्यांच्यामुळंच खरं तर हे उद्यान जे काय स्वच्छ आहे, लोक खूप अगदी शिस्तबद्ध वागतात. मला वाटतं ह्या गार्ड्समुळेच अतिशय प्रामाणिकपणे काम करतात हे गार्ड्स आणि म्हणून मी त्यांना सर्व गार्ड्सना शक्यतो माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी माझ्या कॅमेऱ्याने शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. या उद्यानाचं पाणी अतिशय सुंदर आणि स्वच्छ असं पाणी आहे. माणगावचे दादा इथे जे इथे आहेत आता गार्ड आणि त्यांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली की रात्री याचा खूप सुंदर असा जो नजारा इथे पाहायला मिळतो. त्यासाठी तुम्ही थांबा आणि त्या प्रकारे आम्ही थांबलो होतो की पाहूया म्हटलेलं की रात्री देखील हे उद्यान कशा प्रकारे चमकून निघतं. हळूहळू लाईट्स चालू होतात. ब्रिजच्या एका कॉर्नरची लाईट्स पहिली चालू होते, नंतर दुसऱ्या कॉर्नरची लाईट्स चालू होते. अशा प्रकारे ज्या लाईट चालू होण्याची पण जी पद्धत आहे ना ती अतिशय सुंदर अशी पद्धत आहे. मित्रांनो, तुम्हाला पाण्यामध्ये पाय देखील टाकून दिला जात नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. शक्यतो पाण्याच्या जवळ जाऊ नका. पावसाळ्यामध्ये या लाद्या फार बुलबुलीत झालेल्या असतात, त्यामुळे तुमचा पाय सरकू शकतो. शेवटच्या 4 पायऱ्या सोडून तुम्ही या लेकच्या वरच्या साईडला उभे राहू शकता, नाहीतर तुम्हाला जे गार्ड आहेत ते सूचना करतात ताबडतोब आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःची देखील काळजी घ्यायची आहे, तुमच्यासोबत असणाऱ्या मुलांची देखील काळजी घ्यायची आहे. पावसानं आम्हाला खूप त्रास दिला. तसा पाऊस सुरूच होता. पाऊस असल्यावर झाडं बघा कशी एकदम टवटवीत वाटतात आणि हा एका बाजूहून दुसऱ्या बाजूचा उद्यानाच्या जाण्यासाठी असलेला हा ब्रिज आहे आणि ब्रिजच्या दोन्ही साईडला सुंदर असं गार्डनिंग केलेलं आहे, अतिशय सुंदर. आम्हाला या गार्ड दादांनी काही माहिती दिली, त्यानुसार आम्ही संध्याकाळच्या वेळेसाठी थांबलो. जे गार्डनिंग जे रात्रीचा नजारा पाहण्यासाठी. हा धबधबा पहा, कृत्रिमरित्या बनवलेला हा धबधबा आहे, परंतु हा वर्षभर चालू असतो. सुंदर असा वाटतो. इथे आल्यानंतर मन प्रसन्न वाटतं. प्रत्येक झाडावरती मित्रांनो नंबर दिलेले आहेत आणि या उद्यानामध्ये टोटल 3,500 झाडं लावलेली आहेत. झाडाची पानं तोडू नका, इथे फुलं देखील काढायची नाहीत. सुंदर असा हा पावसाळ्यामध्ये दिसणारा धबधबा, ज्याचं आकर्षण प्रत्येकालाच असतं आणि पावसाळी पिकनिकसाठी बरेचसे पर्यटक दूरच्या ठिकाणी भेटी देतात. त्यापेक्षा तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला इथे नॅचरल, कृत्रिम आहे परंतु तो नॅचरल सारखा भासणारा असा हा धबधबा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बरोबर आहे ना? कसं वाटतंय हे दृश्य? अतिशय सुंदर. संपूर्ण उद्यानाला तुम्ही फेरी मारलीत की त्याच्यानंतर तुम्हाला लेकचा चांगला नजारा पाहायला मिळतो. सकाळी 6 वाजता इकडे बरेचसे लोक किंवा सिनियर सिटीजन योगा किंवा रनिंग करण्यासाठी इकडे येत असतात आणि या गार्डनची वेळ देखील आहे सकाळी 6 ते 11 आणि त्यानंतर 1 ते रात्री 9 पर्यंत हे गार्डन चालू असतं. सोमवारी गार्डन बंद असतं मेंटेनन्ससाठी. आता हा रात्रीचा नजारा तुम्ही पाहताय आणि हे माझे मित्र गार्ड श्याम सुंदर दुबेजी, ज्यांनी आम्हाला छान माहिती दिली या गार्डनबद्दल आणि
रात्रीचा नजारा जो मी तुम्हाला दाखवला आहे. जाधव मॅडम तुम्ही पाहताय आणि यांना सर्वांना भेटून आम्ही रात्रीचं शूटिंग करण्यासाठी पुढे निघालो. आता रात्रीचं शूटिंग करताना तुम्हाला तर संपूर्ण उद्यान अतिशय सुंदर वाटतं. अगदी स्वर्गच आहे असं वाटतं हे उद्यान. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला ज्या प्रकारे जाता, उटीला वगैरे किंवा महाबळेश्वर, त्या प्रकारचं तुम्हाला तुमच्या जवळ अगदी मुंबई ठाण्यामध्येच हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपल्याच शहरामध्ये आपल्यालाच एवढी जर सुंदर गार्डन पाहायची संधी मिळत असेल तर ती आपण का पाहू नये. हा नजारा तुम्ही पाहताय, ही कारंजी पाहायची संधी सोडू नका. रात्री इकडे जरूर भेट द्या या उद्यानाला. अतिशय सुंदर असं हे उद्यान आहे. रात्री अतिशय स्वर्ग असं वाटतो, कारण तुम्ही कुठेही फिरलात तरी नेत्रदीपक अशी ही रोषणाई जी काय केलेली आहे या उद्यानाला, अतिशय सुंदर. प्रत्येक झाडाच्या बुंद्यापाशी लाइटिंग केलेली आहे, त्यामुळं झाडं देखील एवढी सुंदर दिसतात की काय विचारूच नका. पावसानं संपूर्ण ओलं चिंब झालेलं हे उद्यान तेवढंच सुंदर दिसतं, कारण ते ओलं झाल्यामुळे लाईट्स परावर्तित होतात आणि त्याच्यामुळे त्याची सुंदरता आणखी खुलून दिसते. संध्याकाळी गारठा असतो हवेमध्ये आणि त्यामुळे इकडे फिरायचा जो आनंद आहे ना, हा मित्रांनो एकदम वेगळाच वाटतो, एकदम वेगळा. तुम्ही याचा नक्की अनुभव घ्या. लाईट्स चालू झाल्या ना की तुम्हाला हे एम्पी थिएटर आहे आणि इथे प्रोग्राम्स देखील करतात. जो समोरच्या स्टेप्सवरून, या ज्या 5 ते 6 स्टेप्स आहेत, या संपूर्ण स्टेप्सवर बसून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. इथेच याच स्टेजवर परफॉर्मन्स केला जातो आणि तुम्ही इथे बसून, संपूर्ण इथे बसून तुम्ही तो पाहू शकता. उद्यानाची रचना अप्रतिम. इथे सादरीकरण करण्यात येतं, त्यानुसार तुम्हाला आनंद मिळतो अतिशय चांगला. हा ब्रिज पहा, रोषणाईनं अगदी उजळून निघालेला असा ब्रिज. इथे सेल्फी पॉईंट आहेत, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून तुम्ही सेल्फी घेऊ शकता. रात्रीची देखील वर्दळ खूप आहे गार्डनमध्ये. इथे घाबरण्याचं काही कारण नाही. इथे खूप सारे गार्ड्स आहेत ते, आणि संपूर्ण उद्यानामध्ये CCTV कॅमेरे लागलेले आहेत. त्यामुळे इथे येऊन कोणतीही गडबड करायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही ताबडतोब टिपले जातात आणि गार्ड तिथे पोचतात. हे मुघल गार्डन आहे. मुघल गार्डन रात्रीचं कसं दिसतं ते पण आता तुम्ही पहा. यासाठीच आम्ही थांबलो होतो की रात्रीचं देखील उद्यान कसं असेल, तर त्यानुसार तुम्हाला ते पाहता यावं व्हिडिओमध्ये. सर्वांनी व्हिडिओ बनवलेत, परंतु ते दिवसाचे बनवलेत. आम्ही हा पहिला प्रयत्न केला आहे जो रात्रीचं देखील हे उद्यान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय सुंदर असं वाटणारं हे मुघल गार्डन. गार्ड्स सांगतात की इथे पुष्कळ असे पर्यटक भेट देतात या गार्डनला, आणि पाऊस असल्यामुळं थोडी, मी आलेलो त्या संध्याकाळी फार कमी गर्दी होती, त्याच्यामुळं मला शूट करायला खूप चांगल्या पद्धतीने मिळालं. कोणाचा डिस्टर्बन्स नव्हता. सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आणि मला जी माहीत नव्हते ती गार्डनची माहिती देखील त्यांनी मला सांगितली आणि त्यानुसार मी त्याचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि जेवढं जास्त मला तुमच्यापर्यंत हे गार्डन पोचवता येईल तेवढं मला पोचवण्याचा प्रयत्न करायचा होता. त्यामुळे जेवढं डिटेल्समध्ये जाता येईल तेवढा प्रयत्न करत होतो. मित्रांनो, आता रात्रीचं फ्लोरा कसं आहे बघा. तुम्ही दिवसाचं पाहिलं, रात्रीचं पहा.
अप्रतिम असा नजारा. तुम्ही याच्यामधून जेव्हा चालत जाता ना तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळंच असं फील होतं. संपूर्ण उद्यान असं काही उजळून गेलंय ना मित्रांनो, इथे आल्यावर असं वाटतं की स्वर्गच थोडा. याच्यामधून जाताना जो काय फील येतो अंगावर तो एकदम अप्रतिम, आणि पावसात तर त्याचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. दिवसापेक्षा रात्री सौंदर्य त्याच्यापेक्षा फार उत्तम. लहान मुलांची तर मज्जाच मज्जा. थोडा अंधार, थोड्या लाईट्स, खूपच सुंदर. तुम्ही जसं जसं पुढे सरकता त्यानुसार तुमची उत्कंठा आणखी वाढते आणि पुढचा नजारा पाहायला तुम्हाला तर अतिशय सुखद असा धक्का मिळतो. खूप चांगलं फिलिंग येतं याच्यामध्ये, फ्लोरामध्ये. या सर्व ठिकाणांना तुम्ही भेट द्या, तुम्हाला नक्की आनंद वाटेल. आता इथूनच पावसाची परत सुरुवात झाली आहे मित्रांनो. हे जे स्टॉल्स आणि जे हॉटेल्स आहेत, ते स्नॅक सेंटर, हे लवकरात लवकर चालू करावे अशी माझी तर विनंती आहे. कारण आतमध्ये आल्यानंतर काहीच खायला मिळत नाही, पाणी देखील मिळत नाही. जी पाण्याची सोय आहे ती आहे, परंतु तुम्हाला जर बिस्किट खायचं असेल तर बिस्किट नाही. हे जर स्टॉल लवकरात लवकर ओपन जर झाले तर चहापाण्याची काहीतरी सोय होईल येणाऱ्या पर्यटकांसाठी. तर ते लवकर ओपन व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि मॅनेजमेंटने त्याकरता लवकरात लवकर लक्ष घालावं. आता पावसामध्ये देखील ट्री हाऊस कशा प्रकारे आहे, सुंदर दिसतंय ते पहा. आता मी निघालो परत इथून कल्याणला. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. व्हिडिओला लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सर्व गार्ड्सचा निरोप घेऊन आता निघालो कल्याणला. धन्यवाद. Subscribe please.